राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रत्नसंभव बुद्ध विहार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी संयुक्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। या जयंती महोत्सव कमिटीचे अध्यक्ष महावीर जगतापजी, या मंचावर उपस्थित डॉक्टर वासुदेव गाडे सर, सुनील सोनवणेजी, संगीताताई बोंडवे, मोरेश्वरजी बोंडवे आणि या परिसरातील सर्व संविधानावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारे शुभचिंतक समर्थक आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना आज या कार्यक्रमाचा हेतू आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे। मला याची कल्पना आहे की या भागामध्ये मिरवणूक असावी की नसावी त्यावरून पण आपल्यामध्ये थोड्याशा चर्चा घडलेल्या आहेत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी डीजे असावा की नसावा त्याचाही एक वेगळा वादविवाद सुरू आहे। ते नवीन काहीतरी प्लाझ्मा टाईपचे काहीतरी डीजे आलेले आहेत, त्यामध्ये आपल्या 1-2 तरुण मुलांचा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झालेला आहे। मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे। मिरवणूक हा आपल्या वर्षामध्ये एकदा आपल्या सर्वांचा आनंद महोत्सव असल्यामुळे मिरवणुकांच्या बाबतीमध्ये आपल्या अनेकांचे वेगवेगळे मत आहेत। हा कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्या या विहाराची एक जुनी परंपरा आहे। यापूर्वी सुद्धा मी 2 ते 3 वेळेला आपल्या विहाराच्या अनेक कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे। मला याचीही कल्पना आहे की आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे, प्रत्येकाच्या घरामध्ये टीव्ही असल्यामुळे, प्रत्येकाच्या हातात गुगल, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्या सोशल मीडियामुळे आपल्या प्रत्येकाला कदाचित असा भ्रम होण्याची शक्यता आहे की मला बरंच काही माहिती आहे आणि मला काही ऐकण्याची आवश्यकता नाही। असा एक महाराष्ट्रभर आपल्या अनेक लोकांचा एक गोड गैरसमज झालेला आहे आणि या गोड गैरसमजामधून व्हॉट्सअपच्या एका युनिव्हर्सिटीतल्या अर्धगाबुळ्या ज्ञानाच्या आधारावर टीव्ही चॅनल्सवर जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात भेसळ करून जो विचार मांडला जातो त्या विचारांमुळे अनेक लोकांमध्ये काही गैरसमज तयार झालेले आहेत आणि या सगळ्या गैरसमजामधून नेमका बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशासाठी आपण साजरी करतो आहोत। आनंद महोत्सव हा एक भाग झाला, पण ज्या कामासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या उद्दिष्टासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पूर्ण आयुष्य कुर्बान केलं, त्या उद्दिष्टाच्या दिशेने आपल्या सगळ्यांमधून किती प्रयत्न झालेले आहेत, आपण त्याच्यामध्ये किती यश प्राप्त केलं आहे याची आपण सर्वांनी कुठेतरी तपासणी करणं गरजेचं आहे। मला या गोष्टीची कल्पना आहे की आजची आपली आंबेडकर जयंती ही ज्या पार्श्वभूमीवर आपण साजरी करत आहोत, नुकतेच आता एक 10 दिवसापूर्वी मुस्लिमांच्या हक्क आणि अधिकारांचं हनन करणारा आणि भारताच्या संविधानाच्या मूलभूत अधिकारांचं आणि बेसिक स्ट्रक्चरचा खून करणारा एक वक्फचा कायदा आपल्या देशामध्ये लागू होण्याच्या मार्गावर आहे। सुप्रीम कोर्टामध्ये त्याला आव्हान आलेलं आहे। आपल्यातल्या अनेक लोकांना बाबासाहेब हवे असतात, पण ते मनोरंजनामध्ये हवे असतात। मोबाईलवर मनोरंजन, घरी टीव्ही चॅनल्सवर मनोरंजन आणि आंबेडकर जयंतीच्या महिन्यामध्ये सुद्धा मनोरंजन। 12 महिने मनोरंजनाच्या शोधात असणारी माणसं एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धिसम्राट म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांना युगपुरुष म्हणतात, बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात आणि नेमकं आंबेडकरांच्या जयंतीला जेव्हा ज्ञान आणि विज्ञानाची चर्चा करायची म्हटलं तर आपल्यातल्या काही लोकांना बऱ्याच गोष्टी झोंबतात। जसं काही आपलं हे 12 महिने अभियान चालू असल्यासारखं काही लोक असं आवाहनतात की आमचं हे सुरूच आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना कृपया विनंती करत आहे की कमीत कमी एप्रिल महिन्यात तरी आपण बाबासाहेबांना समजून घेणार आहोत की नाही। बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं हे फार महत्त्वाचं नाहीये। आपल्या वाटण्याने या देशामध्ये काही फार बदल होणार आहेत का?
बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं काय अपेक्षित आहे? आपल्या सगळ्यांकडून त्यांच्या काहीतरी अपेक्षा होत्या. त्यांच्या मेहरबानीवर या देशातले करोडो माणसं समाधानाचं समृद्धीचं जीवन जगत आहेत. पण त्यांच्या आपल्या सगळ्यांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या दिशेनं आपण काम करत आहोत का? महिला मंडळ मोठ्या संख्येनं नवरात्र महोत्सवामध्ये एकमेकींना मेसेज पाठवणाऱ्या महिला, आज कोणता रंग आहे पाठवतात ना, बऱ्याच महिला आहेत. मला कधी कधी बाबासाहेबांचे आभार मानावे वाटतात की बरं झालं आपल्या गळ्यातलं मडकं काढलं, नाही तर दांडिया खेळताना कसं वाटलं असतं, बरं नसतं ना. एका बाजूला मडकं पेशव्यांनी अडकवलेलं ब्राह्मणवाद्यांनी, दुसऱ्या बाजूला आमची माऊली चालली दांडियाला. हे दांडिया आणि तो घराघरात आहे, याचं स्वरूप वेगळं आहे. अशा ढोंगी लोकांचा महाराष्ट्रामध्ये इतका सुळसुळाट झालेला आहे. एका बाजूला बाबासाहेब आंबेडकर, दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आपल्याकडून ज्या अपेक्षा आहेत. म्हणजे बाबासाहेब जेव्हा मद्रासमध्ये एका कार्यक्रमाला गेले तेव्हा त्यांनी एका विषयावर भाषण केलं, रॅशनलिझम इन इंडिया. भारतातल्या लोकांचा विवेकवाद यांचे मेंदू ठिकाणावर आहेत का? हे रॅशनलिस्ट आहेत का? हे बुद्धिस्ट आहेत का? मला वाटतं बाबासाहेबांची जयंती म्हणजे कुठल्या मसोबाची यात्रा आणि जत्रा नाही आहे. आणि ती यात्रा आणि जत्रा करण्याचा महाराष्ट्रात काही लोकांनी धुडगूस लावलेला आहे. नारळ फोडायचे, अगरबत्त्या लावायच्या, उदबत्त्या लावायच्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंबेडकरवादी असण्याचा दिखावा करणाऱ्या एक टोळे आहेत आणि व्यवहारामध्ये आंबेडकरवाद स्वीकारलेले काही माणसं आहेत. आणि हा मोठा संघर्ष आहे. मला इथे उपस्थित सगळ्या सर्व समाजातल्या लोकांना विनंती करायची आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं काही बाबी आपण समजून घेणार आहोत. 4-5 दिवसापूर्वी तुम्ही बातमी वाचली असेल, मनोहर भिडेला कुत्रा चावला. तर एका वकिलानं म्हणलं त्या कुत्र्याला मी आयुष्यभर दत्तक घेतो. तर भिडे कसला प्राणी आहे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. या महाराष्ट्रात जातीचे धर्माचे विष पेरून ते आणखी 80-90 वर्षाचं तसंच आहे. चांगले चांगले माणसं वारायला लागले. पण हे आहे आणखी. एका माणसाने प्रतिक्रिया दिली की शिवाजी महाराजांच्या रायगडावर जो वाघ्या नावाचा कुत्र्याचा पुतळा आहे, वाघ्याचा आत्मा आला की काय म्हणे, वाघ्याच्या येऊन चावला म्हणे. हे चालू आहे चर्चा महाराष्ट्रात, आहे की नाही? कुत्र्याची चर्चा. काही इतिहासकार म्हणतात हा वाघ्या नावाचा कुत्रा काही शिवाजी महाराजांच्या आयुष्यात कुठंच नव्हता. आणि हा भिडे नावाचा माणूस म्हणतो की शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी मारली म्हणे वाघ्यानं. वाघ्या होता की नव्हता त्याच्यावर भांडण चालू आहे. तर मला काही त्या एवढ्या इतिहासाची जेव्हा आम्ही छाननी करतो तर आम्हालाही काही ते कुठं आढळलं नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांकडे मात्र 3 कुत्रे होते. बाबासाहेब आंबेडकरांचा आवडता कुत्रा टॉम्बी, ज्या टॉम्बीचा सुद्धा उत्तर प्रदेशातल्या एका लखनौ सारख्या शहरामध्ये टॉम्बी कुत्र्याचे पुतळे बनलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांकडे दुसरा कुत्रा होता, त्याचं नाव होतं पीटर. आणि बाबासाहेबांकडे तिसरी एक कुत्री होती, तिचं नाव होतं मोनिका. कुणाचं असेल तर भांडू नका बाबा, तो एक वेगळाच वाद आहे. बाबासाहेब आंबेडकरांना रोज सकाळी त्यांच्या तळपायाला त्यांच्या गालाला चाटून त्यांना झोपेतून उठवणारे एक जनावर आणि ते त्यांचे आवडते प्राणी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतःच्या मुलाला राजरत्नाला विरंगुळ्यासाठी कोल्हापूरहून एक हरण विकत आणलं. ते हरण आपल्या राजरत्नाला बाबासाहेबांनी दिलं. मी एवढ्यासाठीच सांगितलं की बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये काही पाळीव त्यांच्या आयुष्यातल्या प्राण्यांचा सुद्धा आपल्याला पुरावा असताना आपली माणसं त्यावर विचार करत नाहीत. का बाबासाहेबांच्या कुत्र्यावर विचार करावा हे मी एवढ्यासाठीच सांगितलं, जे आमच्यामध्ये काही आव आणणारे लोक आहेत. मला सर्व माहिती आहे, सर्व माहिती आहे. महाराष्ट्र शासन म्हणतं की अजून बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचं लिखाणाचे अजून कमीत कमी 20 खंड प्रकाशित होऊ शकतात.
हे महाराष्ट्र शासनाचं म्हणणं आहे. अजून बाबासाहेब आंबेडकर पूर्णपणे आपल्या देशाला सापडलेले नाही आहेत. अजून बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक संशोधन होणं बाकी आहे. दुर्दैव आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये कधीही आत्मचरित्र लिहिलेलं नाही, ऑटोबायोग्राफी नाही लिहिली. आणि आणखी एक शोकांतिका आहे की आपल्या सगळ्या समाजात बाबासाहेबांची ऑटोबायोग्राफीच पोहोचलेली आहे. ती धनंजय कीरने लिहिली आहे, ती बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं नाही. बाबासाहेबांवर त्या काळामध्ये एका माणसानं संशोधन केलं आणि धनंजय कीरने तर विनायक दामोदर सावरकरची पण ऑटोबायोग्राफी लिहिली आहे. ऑटोबायोग्राफर आहे धनंजय कीर. अनेक लोकांची चरित्र त्यांनी लिहिली. ती चांगली आहेत का वाईट आहे त्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. माझ्या सांगण्याचा साधा हेतू आहे, ऑटोबायोग्राफी म्हणजे काय. बाबासाहेबांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची मुलं, त्यांची आई, त्यांचे वडील, ती मुलं कशी वारली, रमाईंचे कसे शेवटच्या दिवसांमध्ये कसे हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या, बाबासाहेबांना काय आवडत होतं, मेथीची भाजी, बाजरीची भाकर, बाबासाहेबांचा घरगडी, बाबासाहेबांच्या आवडीनिवडी, याला म्हणतात एखाद्या महापुरुषाचं आत्मचरित्र. जे आता मी बाबासाहेबांच्या पुत्रांचं उदाहरण दिलं ते सुद्धा बाबासाहेबांच्या आत्मचरित्रातलंच आहे. जे बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही आहे, जे बाबासाहेबांनी लिहिलं, ज्याला हा देश घाबरतो. या देशातले जातीवादी ब्राह्मणवादी लोक हे बाबासाहेबांच्या पुतळ्यांना घाबरत नाहीत, हे घाबरतात बाबासाहेबांच्या पुस्तकांना. भीती कशाची आहे? भीती पुस्तकांची आहे. आणि जे बाबासाहेबांनी लिहिलं ते समाजापर्यंत पोहोचलं का? आमची माणसं त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करतायत का? मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर हा प्रश्न ठेवतोय. तुम्ही टीव्हीवर एक ऍडव्हर्टाईज पाहिली असेल, एक म्हातारा 97 वर्षाचा, धर्मपाल गुलाटी नाव आहे त्यांचं, MDH मसाल्याचा मालक. बघितला, त्यांचं निधन झालं आता काही दिवसापूर्वी. MDH मसाला कंपनीचे मालक, पूर्ण जगामध्ये ज्यांचा MDH कंपनीचा मसाल्यांचा व्यापार पसरलेला आहे, या माणसाला एका पत्रकारांनी प्रश्न विचारला कि दादा आपकी लंबी उम्र का राज क्या है? म्हाताराने काय उत्तर दिलं? तो म्हणला मैं कभी मसाले नहीं खाता, मैं मसाले बेचता हूं, खाता नहीं हूं. माझ्या 97 वर्ष जगण्याच्या पाठीमागचं कारण काय? मैं सिर्फ बेचता हूं, खाता नहीं हूं. मी जेव्हा ते पाहिलं मला असं वाटलं की या धर्मपाल गुलाटी सारखी माणसं तर आमच्याही समाजात आहेत. मैं सिर्फ बोलता हूं, इतना. मैं बाबा साहब पे बोलता हूं और बाद में जाके उन्हीं का गला घोटता हूं. बाबा साहब का, उनके विचारों का, उनके संविधान का, उनके सिद्धांतों का मैं अपने हाथ से गला घोटता हूं. बस मैं बाबा साहब पे बोलता हूं. आहे की नाही परिस्थिती? तर कुणाकुणाची याच्यात नावं घ्यायची घ्या, घ्यायची असतील घ्या, नाही तर घ्यायची नसतील नका घेऊ. महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचा हा भ्रम झालेला आहे. मी त्यांची नावं इथं टाळतोय. कोण असा माणूस आहे जो बाबासाहेब आंबेडकरांवर बोलत नाही? आश्चर्य वाटेल तुम्हाला. मी काल परवा एक स्टेटमेंट बघितलं, भारताच्या RSS चे प्रमुख मोहन भागवत यांचं स्टेटमेंट आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि हेडगेवार यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबासाहेब आंबेडकर पुण्यातल्या RSSच्या शाखेमध्ये भेट दिले. बाबासाहेब आंबेडकर कराडच्या RSSच्या शाखेला भेट दिली. हे मी नाही बोलत आहे, RSSचे प्रमुख प्रचारक राकेश सिन्हा. तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. 2 महिन्यापूर्वी याच पुण्यातला राहुल सोलापूरकर नावाचा माणूस, त्यानं बाबासाहेबांवर एक भाष्य केलं आणि एका इंटरव्ह्यू मध्ये तो म्हटला बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते, वेदानुसार ब्राह्मण होते. बरोबर ना? लक्षात येतंय काही? काय म्हणतो राहुल सोलापूरकर? बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण होते, वेदानुसार ब्राह्मण होते. वेदानुसार ब्राह्मण होते किती लोकांच्या लक्षात येईल?
सामान्य लोकांमध्ये प्रचार चालू झाला झपाट्यानं. सामान्य लोकांचे आम्हाला फोन यायला लागले आणि लोक विचारतायत काय बाबासाहेब ब्राह्मण होते काय. खेड्यापाड्यातल्या सामान्य लोकांपर्यंत हा संदेश जातोय का. आज असं का वाटत आहे इथल्या ब्राह्मणवाद्यांना आज बाबासाहेब आंबेडकरांवर आपली मक्तेदारी गाजवण्याची वेळ का आली आहे. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारो लोकांना बुद्धगया मुक्तीचं आंदोलन करावं लागतंय ना. बुद्धगया कुणाची बुद्धांची. ताबा कुणाचा ब्राह्मणवाद्यांचा. पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे. त्या गणपतीच्या बरोबर समोर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी काढलेली भारतातली पहिली शाळा आहे. बरोबर ना. ही शाळा लोक बघतात. लोक हलवाईला बघतात. रांगा लावून हजारो लाखो लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत दगडूशेठ हलवाईच्या गणपतींचं दर्शन घ्यायला. आपला काही त्याला विरोध असण्याचं कारण नाही. तुम्हाला मी एवढ्यासाठी सांगतो की तिथंच जिथं महात्मा फुल्यांची पहिली शाळा आली त्या शाळेच्या समोर हलवाईंचा गणपती कसा आला. आपल्या पिंपरी पासून जवळ आहे कारलेची लेणी आहे. तिथं आपली एकविरा आई. आपले जातात काही लोक. आपली माणसं का गुहा पाहतात गुफा पाहतात केव्स पाहतात. लाखो लोक येतात एकविरा आईचं दर्शन घेऊन जातात. तिथंच का. मला हे दोन उदाहरणं तुम्हाला यासाठी सांगायचे आहेत की तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की ज्या माणसाने भारतातल्या RSS नावाच्या संघटनेवर पहिल्यांदा बंदी आणली त्या माणसाचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल. या लोकांनी त्यांचा पुतळा उभा केला गुजरातमध्ये आणि त्यांचं आता असं म्हणणं आहे की सरदार पटेल आमचेच माणूस आहे. जे बुद्धांच्या बाबतीत झालं बुद्धांनाही ते म्हणतात ते विष्णूचा आमचाच अवतार आहे. जर तुम्ही आंबेडकर जयंत्यांमध्ये फक्त डीजे डान्स डॉल्बी आणि मनोरंजनाच्या प्रक्रियेत राहाल तर तो दिवस दूर नाही. ते बाबासाहेबांच्याही विचारामध्ये आणि त्यांच्याही सगळ्या प्रक्रियेमध्ये भेसळ करायला मागं पुढे पाहणार नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांच्या विचारसरणीमध्ये घेऊन जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. इतक्या दिवस जेव्हा विरोध चालू होता ही गोष्ट वेगळी आहे. पण जेव्हा आपला परंपरागत शत्रू तोच आपली भाषा बोलतो आणि तोच आपल्यासोबत आपल्यासारखं वागतो मला आपल्या सर्वांना हे सांगणं गरजेचं आहे की ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि आपल्यातल्या अनेक लोकांची मानसिकता आम्ही पाहिली. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं एका बाजूला बाबासाहेब आंबेडकरांचं वैयक्तिक चरित्र आहे दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं साहित्य आहे. आणि साहित्याला समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातली अनेक माणसं आजही तयार नाही आहेत. बाबासाहेब आपल्या जातीत जन्मले म्हणून बाबासाहेबाला मानणारी माणसं आहेत. अभिमान आहे लोकांना. माझ्या जातीत जन्माला आले मी त्यांच्या जातीत जन्माला आलो. आगे बढो जब तक सूरज चांद रहेगा. देऊन सोडून द्यायचं निसर्गावर. जितके दिवस चालेल तितके दिवस चालेल. अशा प्रकारे मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे ठळकपणे काही मुद्दे आपल्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण बाबासाहेबांवर प्रेम करतो पण त्या प्रेमामधून बाबासाहेबांना अपेक्षित त्यांना काय अपेक्षा असेल. इथं बसलेल्या अनेक लोकांना कदाचित माहित नाही की बाबासाहेबांनी वकील म्हणून अनेक प्रकरणं हाताळली. त्या अनेक प्रकरणामध्ये एक राजस्थान मधलं प्रकरण आहे. सकरा नावाचं गाव बैरवा नावाच्या जातीचे लोक त्यांचे सगळ्यांचे डोके फुटलेले हात पाय फुटलेले हे हात तुटलेले डोके फुटलेले लोक दिल्लीला बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की आमची केस लढा. बाबासाहेबांनी त्यांची केस लढली. आणि केस काय होती. केस होती त्या गावातल्या अस्पृश्य लोकांना त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या नातेवाईकांना तुपाचं जेवण दिलं. मी काय बोलतोय ते जरा गांभीर्यानं ऐका. ही केस बाबासाहेब लढले. तुपाचं जेवण का दिलं म्हणून पूर्ण गावच्या गावाला तिथल्या ठाकूरांनी बेदम मारलं आणि बेदम मारहाण करून त्या ठाकूर लोकांनी सांगितलं की तुम्हाला तूप खायचा अधिकार नाही. आपल्या इथं बसलेल्या लोकांना त्याचा अंदाज येणार नाही. तूप खाण्याचा अधिकार नसलेली ही माणसं बाबासाहेबांकडे जातात.
बाबासाहेब आंबेडकर त्यांची केस लढतात, त्या लोकांना न्याय मिळवून देतात. आजपासून 100 वर्षापूर्वी तुम्हाला तूप खाण्याचे अधिकार नव्हते, याच्यावर विश्वास बसतो लोकांचा. आजच्या पिढीतल्या लोकांना त्याची कुठलीही कल्पना नाही. या महाराष्ट्रातल्या महार समुदायावर रॉबर्टसन अलेक्झांडर नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने संशोधन केलं आणि एक त्यांना रिसर्च संशोधन करून एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे महार फोक. ज्यांना कुणाला कधी आयुष्यामध्ये भेटलं तर बघा, या रील्सच्या, एंटरटेनमेंटच्या, टीव्ही चॅनल्स, हिरो हिरोईन्स, कोण कोणतं साबण लावतो, कोण कोणता शॅम्पू लावतो, हे गाणे, नाच गाणे, चित्रपट, मालिका, याच्या बाहेरचा तुमचा मेंदू कधी निघाला तर बघा. भगवान ने धरती पे भेजा मगर भेजे में भेजा ही नहीं भेजा. बस टीव्ही, त्या टीव्हीच्या पुढे आमची माणसं. मी हे तुमच्या पुढे बोलतोय असं नाही, हे सोशल मीडियातून आम्ही महाराष्ट्रभर मांडणी करतोय की आजही आपल्यातल्या अनेक लोकांना वाटतं की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. हा लिहिलं, संविधान तो अच्छा है मगर चलाने वाला मनु का बच्चा है. संविधान संविधान तो अच्छा है, चालवायची ऐपत आहे का आपली? आम्ही सगळी माणसं महाराष्ट्रभर बाबासाहेबांच्या संविधानाची स्तुती करतो, संविधानाची प्रशंसा करतो. पण आमच्या डोळ्याच्या समोर आज महाराष्ट्रातल्या मी 2-3 घटना तुम्हाला सांगतो. त्यातली एक घटना सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या मुलाची. पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये या मुलाला बेदम मारलं, तो मुलगा मेला, 8 माणसं हॉस्पिटलमध्ये होते. हे सगळं प्रकरण मी स्वतः परभणीमध्ये जाऊन पाहतोय, वकील म्हणून पाहतोय. नांदेड मधल्या अक्षय भालेरावचा मर्डर केस, त्या मर्डर केस मध्ये मी वकील आहे. जेव्हा मनोज गरबडेनं त्या पाटलाच्या तोंडावर शाईफेक केली, त्या शाईफेकीमध्ये सुद्धा आपल्या मुलांना कोर्टमध्ये, पोलीस स्टेशन मधून बाहेर काढणाऱ्या वकिलांपैकी मी आहे. मी महाराष्ट्रभर, आम्ही सगळे महाराष्ट्रभर पाहतोय. कदाचित आपण वालेकर वाडीतल्या लोकांना तेवढी झळ पोहोचत असेल नसेल मला माहिती. हे पोलीस राज्य बनलेलं आहे, पोलीस स्टेट. कोणत्याही माणसाची तक्रार नोंदवून घ्यायला पोलीस तयार नाही आहे. पोलिसांचा मनमर्जी कारभार चालू आहे. बरं, कारभारापुरतं मर्यादित असतं तर कदाचित आपण हा प्रश्न इथं उपस्थित केला नसता. पोलिसांनी आता 10-10, 20-20 करोड रुपये घेऊन त्यांच्या शत्रूंचे एन्काउंटर करायला चालू केलेलं आहे. मारला एक पोरगा, बदलापूरच्या रेप केस मधला अक्षय शिंदे, त्याची तपासणी झाली नाही, त्याची चार्जशीट फाईल झाली नाही, त्याची उलट तपासणी झाली नाही. पोलिसांनी गोळ्या घालून मारला, त्याच्या आई वडिलांवर दबाव टाकला, त्याच्या आई वडिलांनी सुद्धा केस लढायला नकार दिला. ही केस स्वतः मुंबई हायकोर्ट ही केस लढतंय. मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश रेवती ढेरे मॅडम, त्यांनी या सगळ्या तपासाची चौकशी केली. आईला बापाला धमक्या देऊन केस मागे घ्यायला लावली इथल्या बदमाशांनी. केस कोण चालवतं? मुंबई हायकोर्ट सुमोटो पद्धतीने चालवतं. सगळ्या तपासानंतर पुरावे आले की त्या मुलाला जाणीवपूर्वक गोळ्या घालून मारलं. त्या सगळ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करायचा आदेश हा मुंबई उच्च न्यायालयाला दिला. मी काय गोष्टी बोलतो त्या नीट समजून घ्या. जिंदाबाद मुर्दाबादच्या बाहेर निघा. बाबासाहेबांच्या मी प्रत्येक गोष्टीचा याच्यासाठी मी खुलासा करणं टाळत आहे की आपल्यातल्या अनेक लोकांना बाबासाहेबांचं आंदोलन लक्षात आलं तर पुस्तक लक्षात येतं. हे पुस्तक तुम्हाला कळणार नाही. बुद्ध आणि त्याचा धम्म याच्या पलीकडे काही आणखी महाराष्ट्र सरकलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, त्यांच्या विचारातली क्रांती ही अजूनपर्यंत आपल्या लोकांपर्यंत नीटपणे पोहोचलेली नाही. वर्षात एकदा बाबासाहेबांच्या जयंतीला जायचं, एकदा त्यांच्या पुढे नाचायचं. नाचून आपले प्रश्न मिटणार असतील, नाचून बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला भारत निर्माण होणार असेल, नाचून इथल्या जात आणि धर्माच्या रानबोक्यांची मस्ती उतरत असेल तर मी सुद्धा तुमच्या सोबत नाचायला तयार आहे. नाचा, पण एकदा तरी या महाराष्ट्रातल्या जातीवाद्यांच्या छाताळावर नाचायचा कोणतं तरी वर्ष ठरवा ना. नाचतेत तर नाचतेत, आपल्या दुश्मनाकडे
हे याला लात मारते ते त्याला लात मारते. प्रत्येक माझ्याकडे आता खूप केस आहे, रोज फोन आहेत आपले आपले. आता काल परवा चाकणची केस आली माझ्याकडे. 7-8 मुलं या बाजूला, 7-8 एकमेकांचे डोके फोडून घेतलेत डान्स करण्यासाठी. हे म्हणतं हे गाणं लावा, ते म्हणतं ते गाणं लावा. त्या खेडच्या कोर्टामध्ये केस लढतोय मी आपल्या पोरांची. हे महाराष्ट्रातल्या गावागावात चालू आहे. माझा काही नाचण्याला विरोध नाही. आता काल परवा टीव्हीवर पाहताना एक डान्स शो पाहिला, हिपहॉप इंडिया चालू आहे ना, डान्स इंडिया डान्स. अरे एखादा मुलगा मुलगी जर अशा डान्स स्पर्धेमध्ये जाऊन तिथं जर जिंकला तर अभिमान वाटेल की नाही बाबासाहेबांना? वाटेल ना. कला क्षेत्रामध्ये, कोरिओग्राफीमध्ये, डान्सिंग मध्ये, सिंगिंग मध्ये, या सांस्कृतिक प्रांतामध्ये जर एखादा आंबेडकरवादी मुलगा आणि मुलगी यांनी जर अशा स्पर्धा जिंकल्या तर अभिमान वाटेल ना. त्या स्पर्धांमध्ये काही आम्हाला दिसत नाही स्पर्धक. आमच्या सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हे जुलूस तर आपले निघलेच पाहिजे. मी काय जुलूसच्या विरोधात नाही, मी काय गायनाच्याही विरोधात नाही. पण 24 तास 12 महिने हेच जर आपला समाज करत असेल तर माझा याला निक्षून विरोध आहे. माझा याला निक्षून विरोध आहे. आपल्या सर्वांना मी जे आपल्या पुढे विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय, पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्र आणि देशभरामध्ये तुमचे आंदोलन धडकले जाणार आहेत. तुमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल होणार आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात, मी फार जबाबदारीने बोलतोय, येत्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र शासन एक नवीन कायदा लागू करत आहे. त्या कायद्याचे नाव आहे विशेष जनसुरक्षा कायदा 2024. त्या कायद्याचा सगळा ड्राफ्ट तयार झालेला आहे. 18 सेक्शनचा कायदा आहे. त्याच्यावरच्या हरकती मागून झालेला आहे. 1 एप्रिल त्याची शेवटची तारीख होती. ऑक्टोबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रात एक कायदा लागू होणार आहे. त्या कायद्यानुसार जी माणसं या व्यवस्थेचा विरोध करतात, जी माणसं इथल्या अन्याय अत्याचाराला, इथल्या भ्रष्टाचाराला, जात आणि धर्माच्या ठेकेदारांना जी लोक विरोध करतात त्यांना 7 वर्ष जेलमध्ये डांबणारा कायदा आहे. किती वर्ष? 7 वर्ष. हे तुम्हाला पटणार नाही, पण आपल्या सगळ्यांची मोठी अडचण आहे की आपल्याकडे दूरदृष्टीचा अभाव आहे. दूरदृष्टी. पुढे काय होणार आहे घेणं नाही देणं नाही. दुनिया जाए भाड में, मैं मेरे जुगाड़ में. अरे बाबासाहेबांना मानता, मग मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे, भारताच्या संविधानाचं एक सेक्शन आहे, आर्टिकल 370. हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नाही. फार जबाबदारीने बोलतो. बाबासाहेबांनी सगळं संविधान लिहिलं. आर्टिकल 370 बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिण्यासाठी नकार दिला. त्या एका आर्टिकलमुळे आजपर्यंत इंडिया, पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरचं रोज भांडण चालू आहे. लाखो माणसं मारली गेली आहेत. 2 लाखापेक्षा जास्त मुर्दे पडलेत एक आर्टिकलसाठी. आजही काश्मीर आणि भारत आणि पाकिस्तानचं भांडण चालूच आहे. आज पूर्ण देशात जितक्या हिंदू आणि मुसलमानांच्या दंगली घडतात, या सगळ्या दंगलींची पार्श्वभूमी काय? हेच आर्टिकल आहे, आर्टिकल 370. मी तुम्हाला यासाठी सांगतोय, बाबासाहेब आंबेडकरांनी हे लिहिण्यासाठी नकार दिला, काहीतरी त्यांचं कारण असेल ना. बाबासाहेब म्हणले चुकीचं आहे, मला हे मान्य नाही. भारताच्या संविधानातलं एकमेव आर्टिकल आहे जे गोपाल स्वामी अय्यंगार कडून लिहून घेतलं पंडित नेहरूंनी. बाबासाहेबांनी नकार दिला. त्या एका आर्टिकलनं आपल्या देशाची 50 वर्ष झालं, 70 वर्ष झालं वाट लावली आहे. एक बाबासाहेब आंबेडकरांकडे दूरदृष्टी होती. त्या दूरदृष्टीतून त्यांनी पाहिलं, त्यांनी जे पाहिलं तेच आपल्या देशात होत आहे की नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा एक आमदार, नगर जिल्ह्यामध्ये एक आमदार निवडून आला. त्या आमदाराचं नाव होतं पीजे रोहन. बाबासाहेबांच्या इंडिपेंडंट लेबर पार्टीचा, स्वतंत्र मजूर पक्षाचा, बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे 21 आमदार निवडून आले. या 21 मधले 15 आमदार एकट्या मुंबई प्रांतात निवडून आले. आणि बाबासाहेबांच्या आमदाराने 1937 ला पहिल्यांदा आपल्या देशात एक बिल आणलं, हम दो हमारे दो. हा कायदा बाबासाहेबांनी आणायला लावला ना. ऐकलं नाही. 1937 ला बाबासाहेब सांगत होते की येणाऱ्या काळात जर लोकसंख्या वाढत गेली तर या देशाची बर्बादी होईल.
या लोकांनी ऐकलं नाही. पीजे रोहम बाबासाहेबांचे आमदार, हे बिल आलं कधी? पी.व्ही. नरसिंहराव प्रधानमंत्री असताना आलं तर आलं. पी.व्ही. नरसिंहरावने बिल आणलं. जेव्हा बिल आणलं तेव्हा पी.व्ही. नरसिंहराव यांना स्वतःला 13 मुलं होती. 13 मुलाचा बाप. बिल कोणतं आणलं? हम दो हमारे दो. आणलं कधी? 1992-93 मध्ये. मी तुम्हाला यासाठी 2 उदाहरण दिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीला आव्हान करू नका. बाबासाहेब आंबेडकरांची जी फोर्सी आहे, बाबासाहेबांचं 100 वर्ष पुढे काय होईल हे पाहण्याचा जो बाबासाहेबांचा अनुभव आहे, आज हळूहळू का असेना तुम्हाला सांगताना मला अभिमान वाटतो की ज्यांची इच्छा नाही, बाबासाहेब आंबेडकर एकमेव महापुरुष आहेत, हे त्यांची इच्छा नसताना त्यांचा जय जयकार करावा लागतो. पत्थर रखलो छाती पर. इच्छा आहे का? इथल्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांची इच्छा नाही. ज्यांना जातीचा माज होता, मी 96 कुळी, मी 98 कुळी, माझं कुळ श्रेष्ठ आहे, माझी जात श्रेष्ठ आहे, माझा धर्म श्रेष्ठ आहे, मी मागासलेला नाही, मी अनुसूचित जातीतला नाही. पण आज सगळे लाईन मध्ये उभे, लाईन लावून म्हणतात आम्हाला आरक्षण द्या. म्हणतात की नाही? इतके दिवस नव्हतं. इतके दिवस कुळक सांगायचे 96, 98, मै बडा, माझा जात अशील, माझा धर्म असा. हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. ज्यांना ज्यांना आपल्या जातीच्या आणि धर्माचे अभिमान होते, आज ते सगळे माणसं आरक्षणाच्या लाईन मध्ये उभे आहेत की नाही? आणि बाबासाहेबांची तर भूमिका होती की तुम्हाला सगळ्यांना भेटलंच पाहिजे. ऐकत नव्हते. आरक्षण घेणं म्हणजे मागासवर्गीय बनणं. कशाला ऐकता बाबासाहेबांचं? बाबासाहेबांचं ऐकणं म्हणजे मागासवर्गीय बनाल. बाबासाहेबांचं ऐकायचं नाही, पंजाबराव देशमुखांचं ऐकायचं नाही. तुम्ही या देशात बाबासाहेबांचं न ऐकल्यामुळे या हजारो लोकांचं नुकसान झालं. आज 70 वर्षानंतर ती लोक सुद्धा आरक्षण द्या मागत आहेत, आरक्षणाची लढाई लढत आहेत. मग माझा आता तुम्हाला प्रश्न आहे. जरांगे पाटील बघितले ना सगळ्यांनी? किती किलोचे आहेत? किती किलोचे आहेत? किलो म्हणतो मी डायरेक्ट. 40, 45, 50. तर मी त्यांचं नाव यासाठी घेतलं की तुम्हाला कळलं पाहिजे वजन माणूस किती किलोचा आहे, त्याची हाईट किती आहे, नाक कसं आहे, डोळे कसे आहेत, त्याच्यानं वजन ठरत नाही. तो माणूस आमदार नाही, तो माणूस खासदार नाही, पण त्या माणसानं मुख्यमंत्र्याला गुडघ्यावर आणलं की नाही? मुख्यमंत्री आले की नाही ज्यूस घेऊन? रे बाबा पाया पडतो ते. हे तुम्हाला पहिलं समजलं पाहिजे. ताकद आपल्याकडे असतात 100 किलोचे, 150 किलोचे, 80 किलोचे, धाड धिप्पाड, 7 फूट आहे, 7 फूट आहे, नाक चांगलं आहे, डोळे चांगले. खार घालता का नाकात डोळ्याचा? काय करता? ही व्यवस्था तुमच्या लांबीला रुंदीला बघून झुकत नाही. ही व्यवस्था झुकते तुमच्या पाठीमागे जनशक्ती आहे का? बाबासाहेब काही खासदार होते? 2दा उभे राहिले, 2दा पडले. बाबासाहेब एकमेव महापुरुष आहेत आपल्या भारतात की जे खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिले, पडले. अटल बिहारी वाजपेयी 10 वेळा खासदार झाले आहेत. बाबू जगजीवन राम सारखी माणसं 8-8 वेळा खासदार झाली आहेत. आणि तुम्हाला अभिमानानं सांगणं गरजेचं आहे की लोकसभेच्या निवडणूक हारलेल्या बाबासाहेबांनी देश बदललेला आहे, त्या जिंकलेल्या लोकांनी नाही. अनेक लोक जिंकणार बाबा, हो जिंकलं पाहिजे, आम्हालाही मान्य आहे, जिंकलं पाहिजे. जिंकायचं कसं? कसं जिंकायचं? बुडणा झेंडा, खांद्यावर झेंडा, असं जिंकणार? आजही महाराष्ट्रभर काय परिस्थिती आहे? आमचा एक शायर भीमराव अल्लीपुरी म्हणतो की नोटों के घने घने बादलों में बिकते हैं, ईमान जिनका कच्चा है वो तो पलों में बिकते हैं, और बनाया भीम ने जिनको दुनिया खरीदने की काबू, अफसोस वो लोग दारू की बोतलों में बिकते हैं. महाराष्ट्रभरातली वाईट परिस्थिती आहे. माणसं कोणत्या आमिषाला बळी पडतील? काही लोक भीतीला बळी पडतात. या 2025 मध्ये महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये एक अदृश्य हुकुमशाही आहे. अदृश्य. ज्यांनी कोणी बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949 देशाला संविधान देताना शेवटचं भाषण ज्यांनी वाचलं असेल,
त्या भाषणात बाबासाहेबांनी सांगितलं होतं व्हॉट विल बी द फ्युचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. काय असेल भारतातली लोकशाही काय? बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं भारतात लोकशाहीच्या जागेवर हुकुमशाही येऊ शकते. आणि बाबासाहेबांनी दुसरी भीती सांगितली, लोकशाही नावाला राहील, व्यवहारात हुकुमशाही असेल. लोकशाही नावाला असेल. मला आपल्या सर्वांना हे सांगणं गरजेचं आहे, लोकशाही म्हणजे एका वयोवृद्ध म्हाताऱ्याला विचारलं की लोकशाही म्हणजे काय, त्या म्हाताऱ्यानं उत्तर दिलं, लोक मतदान करताना बोटाला जी शाही लावतात त्याला म्हणतात लोकशाही. लोकशाही नाही आहे. लोकशाहीचं तुमच्या डोळ्यापुढचं उदाहरण देतोय. सोमनाथ सूर्यवंशीला 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी लाट्या काट्यांनी तुडून मारलाय. मनका फ्रॅक्चर, पाय फ्रॅक्चर, पूर्ण त्याच्या बॉडीवर 100-150 घाव आहेत. मेडिकलचा रिपोर्ट आहे. त्याचा मृत्यू हा बेदम मारहाणीमुळे झाला. कशाचा रिपोर्ट आहे? मेडिकलचा रिपोर्ट. जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांना कायदा कळतो, त्या सगळ्यांना माहिती आहे की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा अंतिम असतो. तरी सुद्धा एक पोलीस अधिकाऱ्यावर अजूनपर्यंत गुन्हा दाखल नाही. एकही पोलीस अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल नाही. 8-8, 10-10 पोलीस मारतात. लाज वाटते आम्हाला. त्या पोलिसानं मारलं ना, घोरबांड, PI घोरबांड, त्या घोरबांडला हातात हात घालून फिरतो महाराष्ट्राचा एक मंत्री, उपमुख्यमंत्री. एक मंत्री विधिमंडळामध्ये उभा राहून सांगतो तो पोरगा श्वसन विकारानं मेला, TB मुळे मेला म्हणे. मेडिकलचा रिपोर्ट हातात आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्ट पब्लिश झालाय आणि महाराष्ट्राचा जबाबदार मंत्री सांगतो श्वसन विकारानं मेला. मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय, वेर इज डेमोक्रेसी. अरे 100 पुरावे उपलब्ध असताना कशासाठी तुम्ही त्या पोलिसांना वाचवताय? आणि त्या पोलिसांना जोपर्यंत जन्मठेप होत नाही आणि या साल्यांना जोपर्यंत आम्ही फासावर लटवत नाही, आम्ही सुद्धा आमचं आंदोलन थांबवणार नाही. लढाई चालू आहे. तुम्ही हे असं नका समजू परभणीत झालं म्हणजे चिंचवडला होणार नाही. ही महाराष्ट्रभर चालू आहे. पोलिसांना पाकिटं द्यायचे आणि आंदोलन चिरडून टाकायचे. त्यामुळे पोलिसांना अद्दल घडली पाहिजे. मी वकील या नात्यानं पोलिसांना जिथं जातो तिथं इशारा देतोय, कायदा फक्त सामान्य लोकांसाठी नाही. जो कायदा माझ्यासाठी आहे तोच कायदा पोलिसांसाठी आहे. पोलिसांनी कायदे हातात घेऊन चुकीचे गुन्हे दाखल करून विनाकारण लोकांना जेलमध्ये डांबून विनाकारण लोकांना मारझोड करण्याचा प्रक्रिया पोलिसांनी थांबवावी. पोलिसांनी कुणाच्या आदेशाला बळी पडू नये. जे कायद्यामध्ये आहे त्या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई करावी. आणि जर पोलीस ऐकणार नसतील तर मी हे पूर्ण जबाबदारीनं सांगतोय, त्या पोलिसांच्या वर्गा उतरवण्याचं काम सुद्धा आमच्यासारखे वकील महाराष्ट्रभर करणार. तुम्हाला याचा अनुभव नाहीये, हे खूप वाढलंय, इतकं स्कोप वाढलेलं आहे. त्यामुळे आंबेडकर जयंती चालू आहे. विक्रम बनसोडेचा ऑनर किलिंग झालं, नितीन आगेचा खून झाला. तुम्हाला महाराष्ट्रातली परिस्थिती सांगतोय. कोपर्डीमध्ये बलात्कार झाला, 1.5 वर्षामध्ये आरोपींना शिक्षा झाल्या. फक्त 1.5 वर्षात. का? उच्च समाजातली मुलगी होती म्हणून ज्यांना कुणाला फासावर लटकवलं, शिक्षा झाल्या, त्यांचा मी आभार मानेल. कारण कुठल्याही जातीतल्या कोणत्याही नराधमाला आंबेडकरी चळवळ कधी पाठीशी घालू शकत नाही. अरे कोपर्डीतल्या मुलीला न्याय भेटतो किती वर्षात? 1.5 वर्षात. नितीन आगेचं काय? नितीन आगे बौद्ध समाजातला मुलगा याच 28 एप्रिल महिन्यात 2014ला त्या गावातल्या स्वतःला उच्च म्हणणाऱ्या मुलीसोबत तो वर्गामध्ये बोलत होता. वर्गातून बाहेर काढून मारला. 26 लोक बघायला होती. 26. मारणारी मुलं 13, बघणारी माणसं 26. अरे 26च्या 26 लोक पलटले रे. 26च्या 26 दिवसा ढवळ्या सकाळी 10-11च्या दरम्यान शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये नितीन आगे सारखा बौद्ध समाजातला मुलगा मारला. 26च्या 26 आय विटनेस पलटले. 13च्या 13 आरोपी निर्दोष मुक्त झाले. माहितीये? 13च्या 13. त्याचा बाप विचारतो पत्रकारांना, हे सगळेच मुक्त झाले, माझ्या पोराला मारलं कुणी? पोलीस म्हणाले आम्हाला काय माहित कोणी मारलं. ही अवस्था आहे.
महाराष्ट्रातली, या महाराष्ट्रात जे सोमनाथ सूर्यवंशीचं झालं, जे नितीन आगेचं झालं, जे खैरलांजी मध्ये झालं, मी हे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय, हे नाच गाण्यापुरतं मर्यादित नाहीये. अरे जे असे नराधम आहेत ते फासावर लटकले पाहिजे की नाही? ज्यांना जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली माणसं मारणाऱ्या ज्या मोकाट टोळ्या महाराष्ट्रभर फिरतात, त्या टोळ्यांना जर शिक्षा झाली नाही तर हे चक्र बंद होईल का? निर्दोष मुक्तात. तुम्ही खैरलांची सुद्धा ऐकली असेल. आरोपी 46, पकडले प्रत्यक्षात 11 आणि शिक्षा त्यातल्या 1 का 2च माणसाला झाल्या, 4 माणसं मारली आहेत. मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं सर्वांना की कृपया तुम्ही समजताय असा महाराष्ट्र नाही आहे. तुमच्या पुढे जे चित्र येतं ना, ऑल इज वेल, सब कुछ चंगा सी, सब अच्छा चल रहा है, आपले लोक प्रगती करतात, काय व्हीआयपी गाणं, व्हीआयपी राहता, व्हीआयपी राहता काय, व्हीआयपी किती लोक आहेत? द्या मला लिस्ट त्यांची. कोण आहेत? पिंपरीत राहता ना तुम्ही? चला माझ्यासोबत विठ्ठलनगरला, भाटनगरला, आनंदनगरला, मोहननगर पासून या पिंपरी शहरातल्या मी 100 झोपडपट्ट्या दाखवतो. नरकात राहतात माणसं, नरकात. गाणं चाललंय आमचं, मी नाकारत नाही. काही माणसं सुधारली आहेत हे मान्य आहे मला. 10% असतील, 20% असतील, आपण ते नाकारू शकत नाही. काय अवस्था? पुण्यापासून, मुंबईपासून महाराष्ट्रभर इथं बसलेल्या लोकांना मला एवढंच विनंती करायची आहे, बाबासाहेबांचा जन्म जो आहे ना, हे सगळं थांबवण्यासाठी बाबासाहेब जन्माला आले आहेत. रडणाऱ्या माणसाचे अश्रू पुसण्यासाठी बाबासाहेब जन्माला आले आहेत. बेघर माणसाला घर देण्यासाठी बाबासाहेब जन्माला आले आहेत. आणि जात आणि धर्माच्या नावाखाली हजारो वर्ष जी लोक बेइज्जत होती, त्या प्रत्येक माणसाला इज्जत देण्यासाठी बाबासाहेब जन्माला आले आहेत. आणि ती कामं जर होत नसतील, आपण करूया जयंती. माझा काही जयंतीवर आक्षेप नाही, आम्ही पण जयंती करतोच. गावागावामध्ये झालीच पाहिजे. हे कपडे बदलले, बुटं बदलले, काही प्रमाणात घरं बदलले, मेंदू बदललेत का, हा आमच्यासाठी फार महत्वाचा विषय आहे. माणसांच्या मेंदूमध्ये आजही जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली जर मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रात, देशामध्ये शोषण चालू असेल, तर मी आपल्या सर्वांना विनंती करतोय, बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करत असताना एक त्यांच्या मनातली एक खंत, त्यांच्या मनातली एक खतखत सांगून मी थांबणार. प्रचंड दुःख आहे बाबासाहेबांना. आपण बदललो. आपल्या बदलाच्या पाठीमागचा आधार समजून घ्या. या देशाला तुम्हाला माणूस म्हणून त्यांना काही घेणं देणं नाही. तुम्हाला बटन दाबायचा एक अधिकार आहे ना, त्या बटन दाबण्याच्या अधिकाराला ही व्यवस्था धावत. भीती माणसांची नाहीये, भीती बटनची. बटन दाबण्याची ताकद, ह्या ताकदीचा अंदाज आपल्याला आलेला नाही. ज्या लोकांना इथल्या व्यवस्थेतल्या, ज्यांचे चेहरे पाहण्याची इच्छा नव्हती, ज्यांच्या सावल्या चालत नव्हत्या, आज त्या वर्गाच्या समोर एक दिवस का असेना हात जोडून उभं राहावं लागतं की नाही? आज जयंती आहे, दिवाळी असेल, दसरा असेल, जयंती असेल, मैती असतील, लग्न असतील, कोणी येणार नाही तुमच्याकडे. लिहून घ्या माझ्यापुढे, कोण नाही येणार. जेव्हा या वंचित बहुजन समाजातली माणसं आपापल्या आयुष्यातल्या हजारो संकटांना सामोरं जातात, तेव्हा आमच्या दरवाजात कोणी येऊन उभं होत नाही. हे सगळे रती महारथी, गुंटामंत्री, हे सगळे शेकडो हजारो कोटीचे मालक एकाच दिवशी उभे असतात. तो दिवस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बटन, बटन अशी ताकद आहे. बाबासाहेबांना माहित होतं ही फाटकी माणसं आहेत. हे भविष्यात बोलतील की नाही माहित नाही, विरोध करतील की नाही माहित नाही, हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन लढतील की नाही माहित नाही, पण हे शाळेवर जाऊन बटन जरूर दाबतील. बटन काय ताकद आहे. म्हणून बाबासाहेब म्हटले, गाईचं दूध विकताना माणसं पाहिले, म्हशीचं दूध विकताना माणसं पाहिले, पण स्वतःच्या आईचं आणि बहिणीचं दूध विकताना मी कुणाला पाहिलं नाही. भाषण आहेत बाबासाहेबांचे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी माणसं आपली मतं विकतात ती आपल्या आई आणि बहिणीची अब्रू विकतात. आई आणि बहिणीची अब्रू विकणं आणि मतदान विकणं हा बाबासाहेबांचा ऐतिहासिक सिद्धांत आहे. मग ते बाबासाहेब तुम्हाला मला एक आव्हान करतात. बाबासाहेब म्हणतात की भाकर कुत्र सुद्धा खातो.
त्या फेकलेल्या शिळ्या आणि खरकट्या भाकरी असतात. माझी लढाई भाकरीसाठी नाही आहे. आमच्या लोकांनी आमच्या लढाईचं स्वरूप तेच बनवलेलं आहे. कोणता बाबासाहेब आम्ही स्वीकारतोय? ज्या बाबासाहेबांचा राजरत्न वारला त्याला कफन झाकायला सुद्धा ज्या बाबासाहेबांकडे पांढरा कपडा विकत आणायला पैसे नव्हते. वाचलं बाबासाहेबांचं पत्र कधी? समाजाने पत्र लिहिलंय बाबासाहेबांनी. माझा लाडका मुलगा राजरत्न वारला, झाकण्यासाठी कफन नव्हतं. मी माझ्या पत्नीची जुनी साडी फाडून त्याचं कफन बनवलं. मी माझ्या हाताने कफन केलं. बाबासाहेबांनी लिहिलं. माझ्या इतकी गरिबी भारतात कोणत्याही नेत्यानं पाहिली नाही. मी इतका गरीब असलो तरी माझा स्वाभिमान मी कधी कोणाच्या टावणीला बांधला नाही, हे बाबासाहेबांना लिहिलं. फक्त आपल्यालाच मुलं बाळ आहेत का? फक्त आपल्याला संसार आहे? संसार बाबासाहेबांना नाही होता. मी असं म्हणणार नाहीये की तुम्ही तुमचा संसार कुर्बान करा, पण मी हे तुम्हाला ठामपणे सांगणं गरजेचं आहे की आपल्याला बाबासाहेबांच्या उपकाराची जाणीव किती स्ट्रॉंगली आहे. उभी हयात नरक बोलले बाबासाहेब या व्यवस्थेला. नरक. ज्या दिवशी धर्म बदलला नरक घोषित केलं बाबासाहेबांनी. आज मी नरकातून मुक्त झाल्याचा आनंद घेतोय आणि माणसं आमची त्या नरकामध्ये लोळतात. बास्टर्ड इंग्रजीमध्ये शब्द आहे खास, बास्टर्ड आंबेडकरिझम. हुशार आहेत तुम्ही. जे बाबासाहेब आंबेडकर या व्यवस्थेला नरक म्हणतात आणि आम्ही त्या नरकामध्ये नारळ घेऊन, उदबत्त्या अगरबत्त्या घेऊन किती घरं दाखवायची? कोणती माणसं दाखवू? कोणती माणसं? ढोंगी ढोंगी करणारे. हे महाराष्ट्राचं चित्र. तुमच्या माझ्या मेंदूमध्ये बाबासाहेबांच्या जातीचा अभिमान आहे. एवढा मोठा माणूस माझ्या जातीत जन्माला, आगे बढो. मेंदूत काय आहे? जे लोक नाही आहेत त्यांची मला जाणीव आहे. अरे ढोंगी लोक काय होणार आहे? काय होणार आहे? इथं बसलेत ना तुम्ही, तुमचं तुमच्या मुलाबाळांवर प्रेम आहे, मला माहिती आहे चांगलं. भाषण काही करा, भाषण काही करा, आपलं डोकं, बायको, मुलगा, मुलगी, नवरा, आई, बाप याच्या पलीकडे नाही आहे. ज्यांचा असेल त्यांचा आभार, ज्यांचा असेल त्यांच्या शुभेच्छा. सगळं महाराष्ट्र हजारो गावाचं पाणी पिऊन लाखो लोकांना रोज चगळतो आम्ही. रोज काय तुमच्या मेंदूमध्ये? ठीक आहे, मुलांवर प्रेम आहे ना? काय भविष्य आहे तुमच्या मुलांचं? तुम्हीच सांगा. पीएचडी केलेल्या, नेट सेट केलेल्या, एएनएम, जीएनएम, डीएड, बीएड, इंजिनिअरिंग, एमबीए, बीबीए, बीसीए, बीएमएस, तुमचा बीएचएमएस, बीटीएस, कोणतीही डिग्री सांगा मला. किती डिग्री वाचून दाखवू? याच्या पलीकडच्या डिग्र्या नाही आहेत. तुमच्या मुलांना फक्त डिग्री आहेत, त्याला नोकऱ्या नाही आहेत, त्याला भेटणार पण नाही आहेत. प्रायव्हेट कंपनीमध्ये जनावरासारखं काम करायचं, एवढंच तुमचं नशीब आहे. नशिबानं भेटली एखाद्याला तर ठीक. प्रायव्हेट कंपनीमध्ये तुमच्या देशाचं संविधान चालतं का? चालतं. संविधान आहे ते प्रायव्हेट कंपनीवाले मानत नाहीत. प्रायव्हेट कंपनीला फॉरेन टेरिटरी म्हणतात. फॉरेन टेरिटरी. त्या कंपनीत तोच कायदा चालतो ज्या कंपनीचा मालक तो कायदा बनवतो. डिग्रे घेऊन फिरायली भिकाऱ्यासारखी आपली पोरं नोकऱ्या शोधत, एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करतात. इंजिनिअरिंग केलेली फार फार तर सॉफ्टवेअर इंजिनियर मुलांना थोडंफार स्कोप आहे. एमबीबीएस वाल्या फार हाय प्रोफाईल डिग्री वाल्याला थोडाफार स्कोप आहे. बाकीच्यांचं काय? बाबासाहेबांच्या जयंत्या साजऱ्या करताना याच्यावर मार्ग आहे की नाही? एका बाजूला आरक्षणाचे लढे चालू आहेत, घराघरामध्ये वेल एज्युकेटेड मास्टर डिग्री होल्डर मुलगा मुलगी बेरोजगार आहे. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर मुलं पाहतो 8,000 रुपयानं काम करतात, 12,000 रुपयानं काम करतात. नोकरी नाही आहे त्याला. नोकरी कोणाला? महाराष्ट्र शासनानं घोषित केलं मागच्या वर्षी नोकरी गोविंदाला. कोणता गोविंदा? तो बंदूक चालवलेला नाही, तो फोडतो ना काय ते दहीहंडीवाला गोविंदा. जो गोविंदा दहीहंडी खेळतो त्याला खेळाचा दर्जा दिलाय महाराष्ट्र सरकारनं. खेळ आहे म्हणे हा. आणि दहीहंडी मग त्या बिचाऱ्या पोरांनी लाईन लावली सगळ्यांनी. गावागावातल्या दहीहंडीचं रजिस्ट्रेशन झालंय. एक पोराला नोकरी नाही.
दुसरा कायदा, 75 वर्ष पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना एसटी प्रवास मोफत. ऐकली का बातमी? 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला एसटी प्रवास मोफत आणि 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला विमान प्रवास मोफत. महाराष्ट्र शासनाची योजना, लाभ घ्या. आहे का कोणी 95चं? बघा उचला. सरकार म्हणतं त्याला विमान मोफत आहे, उचलायचं आपण. दादा उठा. तो म्हणेल काय फुकट आहे विमान तुम्हाला? अरे बघा, विमानात घेऊन बसणाऱ्या माणसाला फुकट आहे का? काय योजना, काय चाललंय आपलं सगळ्यांचं? मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितलं, अरे जो बिचारा वयोवृद्ध म्हातारा बेडवरून उठू शकत नाही त्याला सरकार म्हणतंय उठ, तुला सगळं मोफत आहे. अरे तुम्हाला एवढं मोफत द्यायची हौस आहे ना, तर इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानापासून रेल्वेपर्यंत मोफत करा ना. एवढी तुमची हौस आहे, खाज आहे तुम्हाला. त्या विद्यार्थी बिचारे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात अभ्यासाला जातात, ट्युशनला जातात, शाळेत जातात. विद्यार्थ्याला मोफत नाही, 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला मोफत. महाराष्ट्र बघतो यांच्या योजना. हे महाराष्ट्राची परिस्थिती आहे. म्हणून बाबासाहेबांच्या जयंत्या साजरा करणं ही आंबेडकरवाद आहे. इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारा आंबेडकरवाद आहे. त्यांच्या पुढे गोंडा घोळणाऱ्याला मी आंबेडकर मानायला तयार नाही. इथल्या जात आणि धर्माच्या ठेकेदारांना प्रखरपणे विरोध करणं आंबेडकरवाद आहे. इथल्या देवा धर्माच्या रूढी प्रथा परंपरांच्या नावाखाली त्या हजारो लोकांचे नरबळी घेतले जातात, ते रोखणं आंबेडकरवाद आहे. एखाद्या रडणाऱ्या माणसाचं रडणं थांबवा, तो आंबेडकरवाद आहे. एखाद्याचं रक्त पिणाऱ्या रानबोक्याचा मुर्दा पाडा, तो आंबेडकरवाद आहे. ते गळ्यामध्ये निळं घालायचं, काम काळे, गळ्यात निळे होतं. टिळा लावून काय चालू आहे? हे बिभत्स स्वरूप महाराष्ट्रात चालणार आहे. मी आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं कदाचित काही गोष्टी पटतील, काही डायजेस्ट होतील, काहीची ओमेटिंग होईल, उलटी होईल, ती झाली तरी चालेल. हे बेढंगपणा आणि ढोंगीपणा समाजातला आपण कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा ही आमच्या शेवटच्या पिढ्यात, इथून पुढच्या पिढ्यात जगणं, शासकीय यंत्रणेवर जगणं कठीण आहे. म्हणून आपल्या सर्वांना शेवटचा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा सांगून थांबतो. मला अपेक्षा आहे की आपल्यातल्या बऱ्याच लोकांना या गोष्टी लक्षात येत असतील, कारण आमचा शाहीर भीमराव अल्लीपुरी म्हणतो की हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है. हिम्मत ना हार, अभी उम्मीदों की आस बाकी है. और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है. और कैसे ना पूरा होगा सपना भीम का, सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है. मेले नाही, सगळ्यांना खिशात नाही घालू शकत तुम्ही. सगळ्यांना एका लाईन मध्ये उभं करून तुम्ही सगळ्यांची खरेदी विक्री नाही करू शकत. आजही आमच्या सारखे हजारो माणसं महाराष्ट्रभर आम्ही आहेत. आणि मी हे फार जबाबदारीने आपल्याला सांगतोय, आंबेडकरवाद हा तुमच्या मनोरंजनासाठी नाहीये. आंबेडकरवाद हा तुमची मनधरणी करण्यासाठी नाहीये. ही प्रतिष्ठेची जयंती करू नका. याला बोलवायचं, त्याला बोलवायचं, ओळख होईल, हा येईल, तो येईल, मोठा माणूस आणा, झेंडावंदन, ही प्रतिष्ठेची लढाई आहे का? हजारो वर्ष ज्यांना झालाय, इज्जत नाहीये या देशामध्ये, ही प्रतिष्ठेची जयंती नाहीये. आंबेडकरांची जयंती ही परिवर्तनाची आहे, ही बदलाची आहे. या जयंत्यांच्या माध्यमातून 4 माणसं बदलली पाहिजे. विज्ञानवादी झाली पाहिजे, संविधान प्रेमी झाली पाहिजे, ही स्वाभिमानी झाली पाहिजे, ही अज्ञानातली माणसं शिक्षणाकडे वळाली पाहिजे, त्यांना शिक्षण मिळतं, त्यांना सन्मानजनक नोकरी मिळाली पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या करोडो लोकांना विचारा ना, त्यांना आजही, तुम्हाला कदाचित माहित नसेल, 7,000 लोक रोज मरतात आपल्या देशात भूकबळीनं, कुपोषणानं, पर डे 7,000. अरे साधं स्वच्छ पाणी पिण्याचं नाही, डेंगून, मलेरियानं, डायरियानं मरणारे लोक वर्षाला 25-25 लाख लोक मरतात. डायरियानं, साधं मलेरियानं. काय तुम्हाला मी आकडे देऊ? त्या फक्त कोरोनात माणसं नाही मेली, साधं मलेरिया लाखो पाणी नाही आपल्या देशात अजून. काय या देशाचं वर्णन करू मी तुम्हाला? हा देश अपेक्षित नाहीये बाबासाहेबांना. हे बदलण्यासाठी आपण आहोत. ही बदलण्यासाठी आंबेडकरांची जयंती आहे. म्हणून आपल्याला शेवटचं अतिशय महत्वाचं उदाहरण देऊन थांबतो. शेंदूर लावलं की झालंच तयार, दुकान सुरू झालं. आपल्या देशातल्या लोकांना सणवारामध्ये देव दिसतो,
जनावरात तुम्हाला माहिती आहे, कुत्र्यामध्ये सुद्धा लोक देव शोधतात. कोणता देव आहे माहिती आहे तुम्हाला? मी काही नाव काढत, आपल्या आपल्या मनात ठेवा. आपल्या देशातल्या लोकांना गायीमध्ये देव दिसतो. बाबासाहेब म्हणतात सापात दिसतो. नागपंचमी गावागावात पूजा होते, झाली पाहिजे. झाडामध्ये देव दिसतो. ओढ सावित्री, पांढरा दोरा, महिला मंडळ. आता इकडं तरी असेल कुठंतरी वडाचं झाड, मुंबईत तर झाडच नाही. पण मुंबईतल्या महिला काही साध्या नाहीत, प्लास्टिकचं झाड घेऊन येतात. झाड येणारच, वड सावित्रीची पूजा होणारच. बरं, त्या भिकारीचा नवरा दारुडा असू द्या, व्यभिचारी असू द्या, बिनकामाचा असू द्या, बेरोजगार असू द्या, काही कामाचा ना धामाचा. मराठवाड्यात त्याच्यासाठी एक शब्द आहे बघा खास, उत्तर हरभरा. उत्तर शिजविला तर शिजत नाही, भाजला तर भाजत नाही, पेरला तर उगवत नाही, भरडीला तर भरडत पण नाही. बरोबर ना? कोणी असेल मराठी, कुचर नावाचा हरभरा, त्याचा काहीच उपयोग नाही. असा जरी नवरा असला तरी आमची माऊली पांढरा दोरा घेऊन 7 फेऱ्या मारते, देवाला साकडं घालते. देवा 7 जन्म हेच मॉडेल भेटलं पाहिजे. अरे बदल बाबा एखादा जन्म, दुसरं काहीतरी माग. 7 जन्म. आता महिला बसल्यात, मी पुरुषांना विनंती करतो, पण असा सण पुरुषांसाठी असता तर पुरुषांना काय साकडं घातलं असतं? 7 जन्माचं घातलं असतं. पुरुषांनी साकडं घातलं असतं दरवर्षी. खरं का खोटं आहे असून सांगा बघा यांचे चेहरे. 7 जन्म पुरुष नसता बाबा म्हणला, तेव्हा म्हणलं असं दरवर्षी नवी भेटली तर वगैरे बाबा उत्तर होती. महिला बिचारी 7 जन्म. आपली जे पोरगी आहे तिनं गाणं काढलं बाबा, पाहिजे मला रीतीवाला नवरा पाहिजे. एक म्हणली ऍटोवाला पाहिजे. मी म्हणलं काय वाळू खाती का मरती का काय त्याच्यासोबत? पाहिजे मला रीतीवाला. ऐकलं असं लगीन करावं पाहिजे, रीतीवाला नवरा पाहिजे. अरे त्या वाळू खायची का काय त्याच्यासोबत? ही आपल्या बऱ्याच लोकांची मानसिकता आहे. मी हे उदाहरण एवढ्यासाठी देतोय, बाबासाहेब आंबेडकरांचा एक साधा प्रश्न आहे, त्याचा तुम्ही विचार करा. तुमच्या आजूबाजूच्या सर्व समाज बांधवांनी याचा विचार करावा. या देशातल्या लोकांना दगडात देव दिसतो, झाडात देव दिसतो, जनावरात देव दिसतो. मग बाबासाहेब म्हणतात माझ्यात एक चांगला माणूस का दिसत नाही? तुम्ही नको तिकडे देवांचा शोध घेता आणि डॉक्टर आंबेडकर म्हटलं की तुम्हाला आंबेडकरांची जात खटकते. बाबासाहेबांची भाषणं आहेत, या देशाला आव्हान केलं त्यांनी. आजपर्यंत त्यांचा विचार पोहोचत नाहीये. बाबासाहेबांचा विचार जर लोकांमध्ये गेला तर बाबासाहेबांना स्वीकारता येईल, लोक बाबासाहेबांना स्वीकारतील. मी आज तुम्हाला सांगतोय, येत्या काळात पूर्ण देशात वक्फ बोर्डच्या विरोधात, वक्फ कायद्याच्या विरोधात लाखो मुसलमान रस्त्यावर उतरतील आणि त्या प्रत्येक मुसलमानाच्या हातात बाबासाहेबांचा फोटो असेल, बाबासाहेबांचं संविधान असेल. हे लक्षात घ्या. त्यांना कळतं आता काय चालू आहे ते. मागच्या वर्षी जे मराठा आरक्षणाचे आंदोलन चालले, लाखो जरी मराठा बांधव मैदानात आले तरी त्यांना कळालं बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. माझा तुम्हाला साधा प्रश्न आहे, आरक्षणाचं मोफत लाडू खाऊन फुगलेल्यांनो, सगळ्या फुकट्यांनो, आपली काही त्याच्यात योगदान नाही. अनेक लोकांना या गोष्टीची जाणीव नाही. फुकटे आपण सगळे. सगळ्या आरक्षण मध्ये आपल्यासाठीच नाही, शेड्यूल्ड कास्ट मधल्या 1181 जाती, ओबीसी मधल्या जवळपास 3,500 जाती. विचारा ना तुम्ही. माळी समाजाला माझा प्रश्न आहे, तेली, नावी, धोबी, धनगर, हे जे सगळे 18 बलुतेदार आहेत, या हजारो जातींना माझा प्रश्न आहे. अरे मराठे सत्ताधारी आहेत रे. महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मराठा, शेवटचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे मराठा, महाराष्ट्राचे 11-12 मुख्यमंत्री मराठा, गावच्या सरपंचापासून मुख्यमंत्री पदापर्यंत मराठा, खासदार आमदारापासून मंत्रिमंडळावर मराठा. लाखोचे मोर्चे काढतायत तरी आरक्षण भेटत नाही. खरं की खोटं आहे? भेटलं पाहिजे. आपली तर भूमिकाच आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. 100% भेटलं पाहिजे. मी तुम्हाला काय प्रश्न करतोय, लाखो संख्येनं मराठा मैदानात आहे. 1 वर्ष झालं महाराष्ट्र चलतोय, आरक्षण भेटलं पाहिजे. भेटतंय का आरक्षण? मग या ज्या ज्या जातींचे मी आता नावं घेतले, तुम्ही कोणते मोर्चे काढले होते? मातंग समाजाला प्रश्न आहे माझा, चर्मकार समाजाला प्रश्न आहे, भोर समाजाला प्रश्न आहे, वडार, घिसडी, पारधी, कायकाडी, एनटी, डीएनटी, एसएनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, या हजारो जातींना माझा प्रश्न आहे, तुम्ही कोणते मोर्चे काढले होते?
कोणते रास्ता रोको केले होते? तुम्ही कोणत्या प्रधानमंत्र्याला निवेदन दिले होते का? अरे तुमच्या माझ्या हजारो जातींना न लढता आरक्षण देणारा एकमेव महापुरुष आहे बाबासाहेब आंबेडकर. आपण कोणतंच आंदोलन केलं नाही. फुकट भेटले आपल्याला, फुकट भेटले तरी बाबासाहेब टोचतेच. माणूस चांगला आहे पण जात त्यांची मागासवर्गीय. आता काय जातीत कोणत्या जन्म घ्यावा, कोणत्या घरात जन्म घ्यावा आपल्या हातात आहे का? माझ्या हातात असतं तर मी पहिलं पत्र लिहिलं असतं देवालाच. देवा काही कारण मला मुकेश अंबानीच्या घरात जन्माला घाला. म्हणजे पोरगं त्याचं 150 किलोचा बाबा, 150 तर 150. कशाला कुठल्या फकीराच्या भंगार माणसाच्या घरात जन्माला घाला म्हटलं? हातात आहे का कोणाच्या? बाबासाहेबांच्याही हातात नव्हतं, इथं बसलेल्यांच्याही कोणाच्याही हातात नाहीये. ते आपल्या हातात नाहीये कोण कुठल्या जातीमध्ये जन्माला यावं. कृपया बाबासाहेबांच्या महानतेला समजून घ्या, बाबासाहेबांच्या त्याग आणि समर्पणाला समजून घ्या. मी शेवटचं बाबासाहेबांच्या आयुष्यातला जो त्रास आहे जो समाजाला समजलेला नाही. बाबासाहेबांना डायबिटीज होतं, डायबिटीज. बाबासाहेबांचा उपचार करायला नाही फ्रान्समधून बाई यायची, एक मॅडम बसत्या नाव आहे तिचं, ट्रीटमेंट करायला यायची, नॅचरोलॉजिस्ट होती. बाबासाहेबांची स्वतःची दुसरी पत्नी डॉक्टर सविताताई MBBS डॉक्टर आहेत. 1937च्या 1937च्या MBBS. बाबासाहेबांच्या बेंबी खाली एक फोड आला होता आणि डाव्या पायाच्या अंगाला पण एक जखम झाली होती. आणि डायबिटीजच्या पेशंटच्या जखमा नीट होत नाहीत. आहेत का घरात, कुटुंबात, नात्यात कोणी डायबिटीज वाले? विचारा त्यांना काय असतं डायबिटीज. डायबिटीज काय असतं आपल्या कुटुंबातल्या लोकांना विचारा. बाबासाहेबांनाही होता. बूट घालता येत नव्हतं बाबासाहेबांना, बसता येत नव्हतं. त्यांच्या बेंबीच्या खालच्या फोडानं त्यांना बसणं उठणं मुश्किल केलं होतं. डायबिटीजमुळे त्यांच्या डोळ्याची रोशनी गेली, बसणं बंद झालं. रडत होते बाबासाहेब ओक्साबोक्षी. हे माझे हातपाय तुटले चालतील पण माझे डोळे महत्वाचे आहेत. मला जर डोळे नसतील मी आपल्या हातानं डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करेल, इतक्यापर्यंत बाबासाहेब बोलले. काय माहितीये त्रास आमच्या समाजाला? रात्रभर उसाशी खाली आपलं डोकं घालून रडत बसलेले बाबासाहेब दिसले का? घटना लिहिली, महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, काळारामाचं मंदिर उघडं केलं. रात्रभर उसाशी खाली डोकं घालून रडणारे बाबासाहेब समजले का? त्यांचं सगळं चरित्र, त्यांच्या एका एका दिवसाची दिनचर्या लिहिली आहे ना. माणकचंद्र रत्तूने लिहिली आहे, सोहनलाल शास्त्रीने लिहिली आहे. वाचा ना, काहीतरी त्यांचा त्रास समजून घ्या. स्वतःच्या मुलाला साधं खर्चटलं, रात्रभर झोप लागत नाही. स्वतःच्या मुलाला ताप आला, रात्रभर झोप लागत नाही. अरे 4-4 मुलं मेली आहेत ना त्यांची डोळ्यापुढं, औषध उपचारानं मेली आहेत. कशासाठी केलंय सगळं? या नरकामध्ये तुम्ही अडकून पडावं म्हणून, इथल्या जातीवाद्यांना घाबरून शेपट घालून घरात बसावं म्हणून. कुणाला घाबरता? कशाची भीती आहे? मी इथल्या तमाम लोकांना आव्हान करतोय. आपल्या कदाचित सगळ्यांना माहित असेल, मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं सगळ्या महाराष्ट्राचं काम पाहतो. बाळासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून पाहतो. त्यामुळे मला एका गोष्टीची कल्पना आहे ती तुम्हाला ठामपणे दिली पाहिजे. हे महाराष्ट्रात काम करताना पूर्ण महाराष्ट्रातले जितकेही बदमाश लोक आहेत जे आंबेडकरी चळवळीला आडवं येण्याचं काम करतात, त्या सगळ्यांचा बंदोबस्त करण्याचे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत. त्या आदेशाप्रमाणे मी आपल्याला सांगतोय, मलाही काही घाबरण्याची गरज नाहीये. बाळासाहेबांचं आम्हाला संरक्षण असतं, आम्हाला भीती नाही वाटत कोणाचीच, कोणत्या आमदाराची, खासदाराची, मंत्र्याची. आमचा खंबीर आहे माणूस. महाराष्ट्रातल्या गावागावात या जातीवाद्यांच्या आम्ही चिरफाड करतोय. जिथं जिथं अन्याय आहे तिथं आम्ही धावून जातोय. मला आज ती भूमिका मांडायची नाहीये. मी आज एवढ्यासाठीच आपल्याला आश्वस्त करण्यासाठी आलो आहे की हे काम करत असताना कुठल्याही भामट्यांना, कोणत्याही जात आणि धर्माच्या ठेकेदारांना भीक घालण्याची गरज नाही. आपण सगळ्यांनी, या भागातल्या लोकांनी आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून आंबेडकरी विचार भक्कम करावा आणि येणाऱ्या काळात बाबासाहेबांच्या विचारांचं महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी योगदान द्यावं, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाता जाता सगळ्या तरुण मुलांना एवढंच सांगतो, लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा, लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा. जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा. जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा. घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा, तू कोशिश तो कर यार, एक दिन वो लाल किले पर भी लगेगा. या देशात फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं राज्य प्रस्थापित करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे कृपया
या सगळ्या प्रक्रियेतून आपण बाहेर याल आणि बाबासाहेबांच्या संकल्पनेतला भारत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आमच्या सोबत ठामपणे उभं राहाल. माझ्या पाठीमागं 2 हात वर करून घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा